नमस्कार अंगणवाडी सेविकाताईंनो. अंगणवाडी सेविका अंतर्गत मुख्य सेविकेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा ए टू झेड प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहेत. सुरुवातीमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. तर ॲप्लिकेशन कसं एक डमी ॲप्लिकेशन तुम्हाला फिलअप करून दाखवणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला फिलअप करायचं आहे. ए टू झेड प्रोसेस रजिस्ट्रेशन पासून तर फायनल ॲप्लिकेशन सबमिट होईपर्यंत सर्व डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. तर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही नोट्स दिसेल या ठिकाणी इंट्रोडक्शन तुम्ही रीड करून घ्यायचं आहे. तर बघा इंट्रोडक्शन रीड करून घ्यायचं हे प्रायव्हसीसाठी आपल्याला नोट्स देण्यात आल्या गोपनीय माहिती. तर आपल्याला हे सर्व रीड करायचं आहे आणि आय एग्री या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. आय एग्री या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपले डिटेल सर्व फिलअप करायचे आहे. तर पर्सनल वैयक्तिक माहिती आपल्याला कशी फिलअप करायची ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघा हा डमी ॲप्लिकेशन आहे. तर सुरुवातीमध्ये आपल्याला उमेदवारांचं पहिले नाव, उमेदवारांचं मधले नाव आणि उमेदवारांचं आडनाव. या ठिकाणी काय होतं मित्रांनो, काहींचं सरनेम पुढे असतं तर काहींचं सरनेम शेवटी असतं. तर या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. आपल्या मार्कशीटवरती जसं दिले नाव आपलं तसं या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे डिटेल फिलअप केल्यानंतर पुढचं असेल बघा, आपल्या नावामध्ये बदल झाला आहे का? इथे भरपूर सेविका कन्फ्यूज होतात, की त्यांचा आधार अपडेट झाला आहे, तर नावात बदल झाला आहे. एक जरी डॉक्युमेंट तुमचं नावात बदल झाला असेल, पॅन कार्ड असेल, असं इतर डॉक्युमेंट असेल, तर तुम्ही येस करायचं या ठिकाणी. नावात बदल झाला आहे, तर येस करायचं आणि आपल्याला माहीत आहे गॅझेट कसं जोडायचं ते. नंतर आपली जन्मतारीख व्यवस्थित आपल्या डॉक्युमेंटवरती, आधारवरती, पॅन कार्डवरती जी जन्मतारीख आहे तीच या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी काय होईल तुमचं एज कॅल्क्युलेशन होणार आहे. नियम 1/1/2025 दिनांकाचं वय तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून दिले जाणार आहे. हे झाल्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे समोर बघा. आता कन्फ्युजन कुठे होतात? इथे. तर इथे काय होते सेविका ताईंसाठी हे महत्त्वाचे आहे अपडेट. आता ही अंगणवाडी अंतर्गत जी सेविका आहे त्यांची भरती मुख्य सेविकेमध्ये होत आहे. विभागीय भरती आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय विचारण्यात आलं आहे, तुमच्याकडे अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष सतत सेवेचे अनुभव प्रमाणपत्र आहेत का? म्हणजे विनाखंड तुम्ही जर आता अंगणवाडीमध्ये 10 वर्ष काम केलं असेल आणि तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट आहे का असं विचारण्यात आलं तर येस करायचं आहे. इथे येस करायचं कारण अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका भरती आहे. तर इथे येस करायचं आहे. आपलं नंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर फादर नेम आपल्या डॉक्युमेंटवरती जो नेम दिला आहे फादर नेम ऑटोमॅटिक येणार आहे. मदर नेम आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. फादर मदर नेम आपल्या मार्कशीटवरती बघायचं आहे. नंतर आपलं नेक्स्ट पॉईंट काय असेल मोबाईल नंबर. जो मोबाईल नंबर आहे तो आपल्याला कन्फर्म करायचा आहे. चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. हे दिल्यानंतर पुढचे अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा असेल तर अल्टरनेट मोबाईल नंबर देऊ शकतात. ईमेल आयडी आपल्याला द्यायचे, ईमेल आयडी द्यायचे, कन्फर्म ईमेल आयडी आपल्याला करायचे. हे या पद्धतीने सर्व प्रोसेस करायची. तर पुढची प्रोसेस आहे मॅट्रिक्युलेशन. बघा माध्यमिक शाळा परीक्षा आसान क्रमांक सीट नंबर तुम्हाला आपल्या मार्कशीटवरती दिले तर सीट नंबर टाकायचा आहे. नंतर पासिंग इयर मॅट्रिक महिना आणि उत्तीर्ण वर्ष आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. या कॉर्नरला बॉक्सवरती क्लिक करायचं तेव्हा डेट सिलेक्ट होणार आहे. नंतर आपल्याला एक्झाम सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. एक्झाम सेंटर किती येणार आहेत तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर सिलेक्ट करून दाखवतो. तर एक्झाम सेंटर फक्त या ठिकाणी बघा मुंबई सिटी, मुंबई शहर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर एवढे सेंटर देण्यात आलं आहे. तर आपल्याला यापैकी कोणतंही एक जवळपास जे सेंटर असेल किंवा आपले कोणी ओळखीचं असतील त्या सेंटरच्या आत नियर बाय तर आपल्याला ते सोपं जाणार आहे. तर तिथे तुम्ही सिलेक्ट केलं तरी चालेल. तर मी नाशिक सिलेक्ट केलं आहे. नाशिक सिलेक्ट केल्यानंतर जनरेट ओ-टी-पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा जनरेट ओ-टी-पी आता या ठिकाणी जनरेट ओ-टी-पीवर क्लिक केल्यानंतर कॅप्चा येणार आहे. तो कॅप्चा जसा आहे तसा या ठिकाणी फिलअप करून द्यायचा आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर फायनली काय करायचं सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा काइंडली यूज ओ-टी-पी रिसीव्ह ऑन युअर मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस. तर तुमच्या मोबाईलवरती किंवा ईमेल आयडीवरती तुम्हाला ओ-टी-पी आला असेल ते ओ-टी-पी तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. तर बघा टेक्स्ट
मेसेजमध्ये OTP आला असेल तुमच्याकडे तर ते OTP या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. 36 30 42 36 30 42 ही OTP आल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट OTP सत्यापित करा या ग्रीन व्हॅलिडेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP हॅज बीन व्हॅलिड सक्सेसफुल. ओके करून द्यायचं. ओके केल्यानंतर आपल्याला फायनली डिक्लेरेशन वरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला पुन्हा कॅप्चा फिलअप करावं लागणार आहे. हे डमी ॲप्लिकेशन आहे मित्रांनो. तर डमी ॲप्लिकेशन तुम्हाला जे कसं फिलअप करायचं तेच दाखवते, फक्त डमी असेल. तर या पद्धतीने कॅप्चा फिलअप केल्यानंतर आपल्याला बघा रिव्ह्यू रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. रिव्हेरीफायसाठी आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपण जेवढी माहिती आपण फिलअप केली तेवढी माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर बघा इथे आपली जी माहिती आहे ती माहिती आपल्याला दिसत आहे. आता इथे एक इम्पॉर्टंट नोट करायचंय. बघा आपलं जे आपण डिटेल फिलअप केले ते डिटेल बरोबर आहे का? आपल्याला बरोबर असेल तर या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आपल्याला. वन बाय वन असं आपल्याला सर्व चेकबॉक्स क्लिक करायचं आहे. मग आपल्याला हे सर्व याच्यात काय होतं मित्रांनो, जे आपण चेकबॉक्स दिले आहे ते चेकबॉक्स म्हणजे आपण व्हेरीफाय केलं आहे. आपलं जे डिटेल फिलअप केले ते व्हेरीफाय आहे. तर आपल्याला चेकबॉक्सवरती क्लिक करून दाखवतो तुम्हाला वन बाय वन असं सर्व या ठिकाणी असं क्लिक करून द्यायचं आहे. म्हणजे ज्या नावासमोर आपण जे आपलं ॲक्युरेट फिलअप आहे त्या नावासमोर आपल्याला सर्व टिक करून द्यायचं आहे आणि फायनली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर वरती तुम्हाला SMS येणार आहे. तर ओके या बटनावरती क्लिक करायचं. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं आहे. आपल्याकडे युजर आयडी आणि पासपोर्ट येणार आहे. ती स्क्रीनशॉट काढून घ्यायचे किंवा मोबाईल नंबरवरती सुद्धा येणार आहेत. हे आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन कसं अप्लाय करणार आहे? तर बघा गो टू अप्लाय ॲप्लिकेशन अप्लाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. गो टू ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर वेट करायचं आहे कारण लोडिंग घेत आहे वेबसाईट. तर बघा लॉगिन ऑप्शनवरती आपल्याकडे टेक्स्ट मेसेजमध्ये आपल्याला युजर आयडी आणि पासपोर्ट आला आहे. तर या ठिकाणी युजर आयडी आणि पासपोर्ट या पद्धतीने असेल ते पासपोर्ट व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी फिलअप करून घ्यायचं किंवा तुम्ही चेंज सुद्धा करू शकता पासपोर्ट. नंतर आपल्याला जसं आहे कॅप्चा तसं या ठिकाणी फिलअप करायचं आणि फायनली आपल्याला सबमिट या बटनावर लॉगिन या बटनावरती आपण क्लिक करायचं आहे. तर चला तर आपण आता पुढे जाऊ. या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. गो टू ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. गो टू ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपल्याला ॲप्लिकेशन डिटेल या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे टिप्स रीड करून घ्यायचे नोट्स आणि अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी सबमिट करावर क्लिक करा आणि कृपया हा अर्ज भरण्यापूर्वी सामान्य सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया तुमच्या भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा सारांश प्रिंट आउट ठेवा. आता तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. पोस्ट डिटेल तुम्हाला निवडायचं या ठिकाणी. पोस्ट डिटेल बघा सुपरवायझर. आता ही अंगणवाडी अंतर्गत भरती आहे तर सुपरवायझर पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जे आपले काही रजिस्ट्रेशन करताना कॅन्डिडेट पर्सनल डिटेल आपण फिलअप केलं होतं ती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. जेंडर, नंतर नेम, नंतर तुमचं मोबाईल नंबर, ईमेल ID, मॅरिड स्टेटस. या ठिकाणी मॅरिड स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे. इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. मॅरिड, अनमॅरिड, विंडोवर, डिवोर्स, ज्युडिशली सेपरेटेड. म्हणजे यापैकी तुमचं कोणतं आहे. मॅरिड असेल तर मॅरिड सिलेक्ट करायचं, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड आणि विधवा असेल तर विंडोवर असेल तर डिवोर्सी असेल तर डिवोर्सी. या पद्धतीने तुमच्या पद्धतीने तुम्ही हे निवडून घ्यायचं आहे. तर मॅरिड सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय म्हटले बघा 28 मार्च 2005 सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंब मुलासाठी पात्र आहात का असं विचारलंय. बघा काय म्हटलं 28 मार्च हे लक्षात ठेवा. सरकारी सूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंब मुलासाठी पात्र आहात का असं विचारलंय. असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. नंतर फादर नेम दिसेल, मदर नेम, नंतर टेस्ट सेंटर डिस्ट्रिक्ट
डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स डिटेल परीक्षा चाचणी केंद्र जिल्हा पसंती तपशील आपल्याला द्यायचा आहे. तपशील आपल्याला आता विभागीय स्तरावरती हे एक्झाम होणार आहे, तर फक्त विभागाचं नाव दिसेल तुम्हाला. नाशिक, अमरावती, संभाजीनगर असे अनेक तुम्हाला त्या ठिकाणी नावं दिसणार आहे. मुंबई सिटी, तर आम्ही ऑलरेडी हे नाशिक शहर सिलेक्ट केलं आहे. नंतर आपल्याला परीक्षा केंद्र निवडल्यानंतर अर्ज केले तर सर्व पदासाठी विचारात घेतलं जाईल. जर कोणत्याही उमेदवाराला त्यांच्या पसंतीनुसार चाचणी केंद्र न मिळाल्यास त्यांना प्रविष्ट केलेल्या पसंतीनुसार जवळचे उपलब्ध चाचणी केंद्र प्रदान केले जाईल. कोणत्याही चाचणी केंद्रात बदल केला जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे डोमासाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल सर्टिफिकेट. हे आपल्याला आपण नॅशनॅलिटी काय आहोत, इंडियन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. डोमासाईल तुम्ही महाराष्ट्र रहिवासी आहात का असं विचारण्यात आलं, तर असेल तर येस करायचं आहे. येस केल्यानंतर डोमासाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. जो डोमासाईल नंबर आपल्याला या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे. या ठिकाणी फिलअप केल्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला डेट केव्हा जनरेट झाला आहे ते आपल्याला डेट फिलअप करायचं आहे. डेट फिलअप केल्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेटचं आपल्याला या ठिकाणी कुठून जनरेट झाला आहे सर्टिफिकेट ते आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे रिझर्व कास्ट कॅटेगरी. आता आरक्षण प्रवर्ग कोणता आहे तुमचा, तर या बॉक्सवरती क्लिक करायचं. या ठिकाणी सर्व तुम्हाला दिसेल. रिझर्वेशन, शेड्यूल कास्ट SC, शेड्यूल ट्राईब ST, D नोटिफाईड ट्राईब, A नोमॅडिक ट्राईब C, नोमॅडिक ट्राईब, असे अनेक कॅटेगरी आहेत. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता ती कॅटेगरी तुम्ही निवडायचं आहे. कॅटेगरी निवडल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी का इश्यू ऑथॉरिटी नेम आपल्याला कुठून जनरेट झाला आहे ते आपलं कास्टचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. डिव्हिजन, सब डिव्हिजन असं असेल. नंतर डेट कोणत्या दिवशी आपलं कास्ट जनरेट झालं आहे. कॅटेगरी सर्टिफिकेट नंबर, सिरियल नंबर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. जुन्या कास्ट सर्टिफिकेटवरती जर पाहिलं तर आपण पेन्सिलने त्या ठिकाणी आपल्याला सिरियल नंबर दिसेल. जर नवीन तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जर जनरेट केलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक 16 अंकी आपल्याला डिजिट सिरियल नंबर दिसणार, ते आपण या ठिकाणी फिलअप करायचं. कास्ट व्हॅलिडिटी असेल तुमच्याकडे तर डेट सिलेक्ट करायचं, नसेल तर काय हरकत नाही, त्याच्यातही आपल्याला मुदत दिली जाते. कास्ट सर्टिफिकेटचं डिटेल आपल्याला फिलअप करायचं आहे. आता आरक्षण प्रवर्ग, आपल्याला आरक्षण हा इम्पॉर्टंट महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण आरक्षण प्रवर्गासाठी आता अर्ज करत आहोत. म्हणजे आपण अंगणवाडी सेविकांतर्गत हे आपल्या ॲप्लिकेशन अप्लाय करत आहोत, तर आपल्याला कास्ट हे महत्त्वाचं असेल. नंतर अर्जदारांच्या शरीरावर दृश्यमान ओळखीचे खूण आपल्याला द्यायचे. मार्क्स आपल्याकडे ते जे मोल्स असतात ते काय जे आपल्या बॉडीवरती काही डॅमेज असेल ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे. नंतर हे दिल्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी महत्त्वाचं एक कॉलम येणार आहे. तर आपल्याला आपल्याकडे पॅन कार्ड आहे का असं विचारण्यात आलं आहे. पॅन कार्ड आहे का, तर येस करायचं आहे. आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, येस. फक्त यापैकी एकच डॉक्युमेंट तुम्ही येस करून द्यायचे, बाकी या ठिकाणी ड्रॉप करून द्यायचं. तर जे असेल ते तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, आपल्याकडे पासपोर्ट फोटो, बँक खाते बुक, नाही तर कोणतंही असेल तर फक्त एकच करायचं, बाकी नो करून द्यायचं. म्हणजे एक येस केल्यानंतर सर्व डिटेल त्याचे द्यावं लागेल तुम्हाला, आणि बाकी नो 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 या पद्धतीने तुम्ही सर्व काही माहिती फिलअप करून द्यायचं. हे केल्यानंतर या ठिकाणी आय एम ऑल्टरनेटली सबमिटिंग माय आयडेंटिटी प्रूफ अँड इस्टॅब्लिश माय आयडेंटिटी. माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वच्छेने माझा ओळखीचा पुरावा सादर करीत आहे. आता नेक्स्ट पॉईंट काय असेल तुमचं, सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे सेव्ह आणि नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला आपण अपंग आहेत का, अपंगता असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. इतर तपशील आपल्याला द्यायचे. तुमच्या विरुद्ध कधी FIR किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला आहे का, असेल तर येस करायचं, नसेल तर नाही करून द्यायचे. हे दोघं नाही केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुल. आता आपल्याला या ठिकाणी आपला ॲड्रेस फिलअप करायचा आहे. तुमचा जो ॲड्रेस असेल त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर बघा, दुसरा सेकंड ॲड्रेस सुद्धा असेच फिलअप करायचे. पोस्ट तहसील सर्वर सिलेक्ट केल्यानंतर आपलं या ठिकाणी स्टेट केंद्रशासित प्रदेश असं या ठिकाणी देण्यात आले. तर आपल्याला आपलं राज्य निवडायचं या ठिकाणी.
महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र निवडल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. कोणत्या जिल्ह्याचा आहे तुम्ही तो जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपलं या ठिकाणी गाव निवडायचं आहे. कोणत्या गावाचं आहे आपण ते गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर आपल्या आधारवरती जो पिन कोड दिला आहे तो पिन कोड या ठिकाणी आपल्याला फिलअप करून द्यायचं आहे. पिन कोड फिलअप केल्यानंतर आपल्याला खाली कायमचा पत्रव्यवहार पत्ता सारखाच आहे का असं विचारलं आहे. बघा सेम जर ॲड्रेस असेल तुमचा तर येस करायचं नसेल तर नो केल्यानंतर आपल्याला पुन्हा परमनंट ॲड्रेस द्यावा लागेल. येस केल्यानंतर ऑटोमॅटिक खाली परमनंट ॲड्रेस सुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिक फिलअप होणार आहे. हे बघा तर हे गाव नाव सर्व या ठिकाणी फिलअप झालं आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुल झाले. नंतर आपले पुढचं असेल या ठिकाणी तुम्हाला मराठी हिंदी भाषेचे ज्ञान आहे का तर या ठिकाणी येस करायचं आहे. शैक्षणिक मंडळाचं नाव या ठिकाणी द्यायचं तुम्हाला. महाराष्ट्र बोर्डमधून पासआउट झाले तुम्ही, कोणत्या स्कूलमधून पासआउट झाले ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्कूलचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. स्कूलचं नाव फिलअप केल्यानंतर आपलं पुढचं आहे पर्सेंटेज ऑफ मार्क्स. ग्रेडमध्ये आहे का पर्सेंटेजमध्ये आहे तर आपल्याला ते बघा पर्सेंटेज CGPA ग्रेड मार्क्स तर आपल्याला पर्सेंटेज सिलेक्ट करायचं कारण पर्सेंटेज होतं पहिल्यांदा. नंतर आपले या ठिकाणी प्राप्त गुण किती आहे आपल्याला 432. नंतर मॅक्झिमम 650 असे होते. नंतर आपल्याला ऑटोमॅटिक या ठिकाणी पर्सेंटेज सुद्धा ऑटोमॅटिक सर्व येणार आहेत. 66% आले. नंतर इंटरमिडिएट 12वी उत्तीर्ण. 12वी आपण 10वीचं हे सर्व फिलअप केलं. आता 12वीचं डिटेल द्यावं लागणार आहे. 12वीचं डिटेल कोणत्या संस्थेमधून कोणत्या स्कूलमधून तर SKVM स्कूल. नंतर टक्केवारी आपल्याला द्यायचे. बघा मित्रांनो व्हिडिओ जास्त लोंग होणार आहे पण व्यवस्थित तुम्हाला सर्व समजून देत आहे. आपल्याला या ठिकाणी पर्सेंटेज सिलेक्ट करायचं आहे. प्राप्त गुण किती आहे आपल्याला प्राप्त गुण आहे 369 आणि आपल्याला 500. तर या पद्धतीने आपलं पर्सेंटेज ऑटोमॅटिक येणार आहे. हे आलं. नंतर पासिंग इयर कोणतं आहे ते निवडायचं आपल्याला. पासिंग इयर महत्त्वाचं आहे. पासिंग इयर आपलं कोणतं आहे तर 2000 पासिंग झालं. नंतर आपला डिप्लोमा जर झाला असेल तर डिप्लोमाचे डिटेल्स सुद्धा एनी डिग्री म्हटलं एनी डिग्री असं म्हटलं आहे. जर डिप्लोमा तुमचं झालं असेल तर डिप्लोमाचं सेम डिटेल आपल्याला फिलअप करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण 11वी 10वी आणि 12वीचं डिटेल फिलअप केलं त्याच पद्धतीने आपल्याला सेम टू सेम याच पद्धतीने डिप्लोमाचं बी आपल्याला माहिती द्यायची आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रॅज्युएशन द्यायचं आहे आपल्याला. आता ग्रॅज्युएशन आपल्याला हे सर्व जसं आहे तसंच आपल्याला इथे काय असेल CGP येणार आहे. म्हणजे CGP सुद्धा येऊ शकतो. तर तुम्हाला फिलअप करून दाखवतो. क्वालिफिकेशन पात्रता डिग्री एनी डिग्री युनिव्हर्सिटी तुम्हाला या ठिकाणी निवडायचं. कोणती युनिव्हर्सिटी उत्तीर्ण झाल्या संस्थेचं नाव तुम्हाला द्यायचं आहे. आता हे संस्थेचं कॉलेजचं नाव दिलं मी, युनिव्हर्सिटीचं नाव दिलं तरी चालेल. नंतर उत्तीर्ण झाल्याच्या महिना तुम्हाला निवडायचा आहे. व्हिडिओ लॉंग होणार आहे आधीच सांगतो मी व्हिडिओ लॉंग होणार आहे तर व्यवस्थित एकीकडनं तुम्ही सर्व बघून घ्या. असं नाही की 20/1/1 तर ही डेट पासिंग डेट आहे. पर्सेंटेज मार्क्स CGPA टक्केवारी तर आपल्याला या ठिकाणी कशी आहे पर्सेंटेज आहे का टक्केवारी तर पर्सेंटेज करू तुम्ही कारण CGPA असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशन कसे करायचं ऑलरेडी या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केला आहे CGP बद्दल. ते सर्व व्हिडिओ बघायचे. व्हिडिओ बघून तुम्ही कॅल्क्युलेशन करून पर्सेंटेज काढून घ्यायचे. ऑप्टेन मार्क्स किती होते आपल्याला ऑप्टेन मार्क्स होते 1270 आणि टोटल मार्क्स किती आहे 2100. ऑटोमॅटिक इथे 6.5 CGP आलं. आता या पद्धतीने हे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची डिटेल तुम्ही देऊ शकता. नसेल तर काय हरकत नाही. पण आपल्याला ग्रॅज्युएशन देणे हे महत्त्वाचं आहे. आपलं ग्रॅज्युएशन या ठिकाणी महत्त्वाचं असेल. ग्रॅज्युएशन द्यावंच लागेल कंपल्सरी आहे ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन दिल्यानंतर आपल्याला MSc IT ID सर्टिफिकेशन आपल्याला द्यायचं. SSC IT किंवा समतुल्य प्रमाणपत्र तपशील द्यायचे डिटेल. डिग्री इन्स्टिट्यूट कोणत्या संस्थेमधून पास आउट झाले कोणत्या वर्षी पास झालो किती CGP होते का मार्क्स होते ते सिलेक्ट करायचे. ऑप्टेन मार्क्स मॅक्झिमम मार्क्स अंगणवाडी सेविका एक्सपिरियन्स डिटेल अनुभव तपशील सुद्धा द्यायचे तुम्हाला.
तर बघा सिरियल नंबर आपल्याला या ठिकाणी देण्यात येतो. अनुभवी उमेदवारांसाठी 10 वर्षाचं अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यकता असेल. तर आपल्याला या ठिकाणी सर्व सिरियल वन बाय वन जिल्ह्याचं नाव, आता जिल्ह्याचं नाव आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपला जिल्हा निवडायचा आहे. आपला जिल्हा या ठिकाणी बघायचं आहे. पूर्ण आपल्याला पूर्ण महाराष्ट्राचे जेवढे डिस्ट्रिक्ट आहे तेवढे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर मी तेवढं सिलेक्ट करतो. हे प्रोजेक्ट प्रकल्पाचं नाव आहे. नंतर अंगणवाडीचं नाव, या ठिकाणी अंगणवाडीचं नाव लिहायचं आहे. बघा मी फक्त हे तुम्हाला डेमो दाखवतोय. तुम्ही या ठिकाणी नेम ऑफ द अंगणवाडीचं नाव, अंगणवाडी कोड, या ठिकाणी अंगणवाडीचं कोड तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. अंगणवाडी कोड फिलअप केल्यानंतर CDP ऑफिस नेम, CDPO कार्यालयाचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. जो कार्यालय असेल तो कार्यालयाचं नाव या ठिकाणी आपल्याला कोणत्या ठिकाणी ते द्यायचं आहे. आणि अनुभव प्रमाणपत्र क्रमांक सुद्धा आपल्याला द्यायचे आहे. आपल्याला जे अनुभव सर्टिफिकेट दिलं आहे ते अनुभव सर्टिफिकेट नंबर सुद्धा आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. 56. नंतर आपल्याला अंगणवाडी सेवक म्हणून सामील होण्याची तारीख म्हणजे कोणत्या वर्षी, हे महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा जॉईनिंग झाले होते तेव्हाची तुम्हाला तुमचं जे जॉईनिंग लेटर दिलं आहे, जॉईनिंग लेटरवरती तुम्हाला सर्व काही जॉईनिंग लेटरवरती ही डेट दिली असेल ती डेट तिथे बघायचं आहे. ती डेट आपण या ठिकाणी बघायचं व्यवस्थित आणि ती डेट सिलेक्ट करायची आहे. आणि डेट सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी कामाचा अनुभव प्रदान केलेल्या सेवेची लांबी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. वर्ष, मंथ आणि डे. तर तुम्हाला मी हे सिलेक्ट करून दाखवतो. तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, कॅलेंडरवरती क्लिक करायचं आहे. या कॅलेंडरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं काय आपल्याला जे आपण अंगणवाडीमध्ये हे झालं. आता 14 वर्ष एक दिवस झालाय, मंथ 0 आहे. तर या पद्धतीने तुमचं अनुभव टोटल वर्क्स एक्सपिरियन्स झाला आहे. या पद्धतीने हे इम्पॉर्टंट आहे, कारण आपण जे अंतर्गत भरती होत आहेत तर अंतर्गत भरतीसाठी हे महत्त्वाचं असतं. तर या महत्त्वाचं आपले डिटेल आपण या ठिकाणी फिलअप केले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं बघा इथे जो बोर्ड होता तो बोर्ड या ठिकाणी क्लोज. बोर्ड आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट केलं नाही तर हे बोर्ड सिलेक्ट केलं आहे. आता इथे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला सर्व आपण जेवढी डिटेल फिलअप केले ती डिटेल आपल्याला या ठिकाणी दिसणार. प्लीज नेम ऑफ द प्रकल्पाचे नाव, रो अंडर वर्क एक्सपिरियन्स डिटेल, आणि हे सर्व आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व डिटेल फिलअप केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला आता एज्युकेशन डिटेल सर्व फिलअप झाले. आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. फोटो आणि सिग्नेचर आपल्याला हे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून फायनली काय करायचं, ऍप्लिकेशन सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर आपल्याला जसं ATM द्वारे पेमेंट करायचं आहे किंवा आपल्याला UPI द्वारे पेमेंट करायचं, तुमच्या पद्धतीने पेमेंट करायचं आणि फायनली तुमचं ऍप्लिकेशन सबमिट होणार आहे. या पद्धतीने अर्ज करायचं. सेविका ताईंनो